नमस्कार मंडळी, सुवर्णाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ही तांदूळग्याची हिरवी भाजी. हे बघा, मस्त आत्ताच बाजारातून आणलेली आहे. कवळी कवळी अशी मस्त भाजी, ही एकदम सुंदर. आता हिला मी स्वच्छ असं निवडून घेणार आहे भाजीला. हे बघा, आता मी निवडून घेते, साफ करते आणि ह्या भाजीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. आणि एकदम छान आणि अशी पौष्टिक ही भाजी आहे. एकदम मस्त लागते, चवीला पण छान लागते. तुम्ही ही भाजी कशाने पण खाऊ शकता. तर ह्या भाजीची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. तांदूळग्याच्या भाजीला लागणारं साहित्य आपल्याला लागणार आहे 3 कांदे आणि लसूण. तर आता मी हे कांदे कट करून घेणार आहे. हे कांदे आपल्याला उभ्या स्लाइसमध्ये पण कट करता येतात किंवा असे बारीक पण कापून घेता येतात, ते तुमच्या मर्जीवर आहे. आणि हे मी लसूण घेतलेलं आहे. लसणाच्या पाकळ्या आता मी सोलून घेणार. मी आता ह्या लसूण आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासाठी लसूण घेतलेलं आहे. आता आपण हे कांदे, हे 3 कांदे घेतलेले आहेत. हे आता कांदे मी कट करून घेते आणि लसूण पण सोलून घेणार आणि पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करते. बघू शकता तुम्ही, आता मी ही भाजी छान अशी 5 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती. आता हिला मी थोडा वेळ असं भिजवलं ना, त्याच्यातली माती वगैरे काय घाण असेल ती पाण्यामध्ये अशी थोडा वेळ ठेवल्या का निघून जाते. मग आता हिला मी थोड्या वेळाने क्लीन करते स्वच्छ. आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवलं. लसूण पण छिलून घेतलेला आहे. आता आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे, तो मी तुम्हाला दाखवते. आता मी ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या लवंगी मिरच्या आहेत, तिखट आहेत. हे बघा, मिक्सरच्या पॉटमध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आहेत. आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी ह्याला स्वच्छ धुवून घेते, याची देठ वगैरे काढून घेते आणि ह्या मिरच्या धुवून घेते. हे बघा, आता मी मस्त आता ही भाजी पाण्यातून काढते. बघा तुम्ही, घाण किती निघते ते बघू शकता. आणि हे चाळणीमध्ये भाजी काढून घेते, कारण माती वगैरे असेल ना तर ती ह्या चाळणीतून निघून जाईल. बाजारामध्ये धूळ वगैरे उडते आणि आता रस्त्याची कामं पण भरपूर ठिकाणी चालू आहेत. इथे पण रस्त्याची कामं भरपूर चालू आहेत. मग धूळ सगळे भाज्यांवर उडते. त्यासाठी हे बघा, बघू शकता तुम्ही किती घाण पाणी निघालंय. बघू शकता, मी आता कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल पाणी का ठेवलंय, कारण ना ही भाजी ना मी थोडीशी गरम पाण्यातून काढून घेणार आहे. कारण ह्या भाजीला एक थोडासा उग्र वास असतो. तो वास गरम पाण्यामध्ये भाजी टाकली का निघून जाईल. त्यासाठी मी थोडंसं पाणी असं कोमट करून घेते आणि भाजी सोडते त्याच्यात. आता आपली ही भाजी 4 ते 5 पाण्यामध्ये मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. बघा, इकडे आपले पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण ही भाजी धुवून घेतलेली आहे ना, ती आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची. ह्या भाजीला एक असं थोडासा उग्रवास असतो. कोणी कोणी अशी कच्ची पण भाजी करते, पण अशी उकडून घेतली ना भाजीला एक वेगळी टेस्ट असते आणि चवीला पण एक नंबर लागते ही भाजी. गावाकडे ही भाजी अशीच बनवतात. तर मी पण अशीच बनवते, कारण माझी मम्मी पण अशी थोडीशी गरम पाण्यामध्ये ह्या भाजीला काढून घेते. त्याला थोडंसं असं उग्रवास निघून जातो आणि भाजी एकदम टेस्टला खूप छान लागते. ही भाजी ना आपण अंडा भुर्जी, जे नॉनव्हेज खात असतील त्यांना माहिती आहे, अंड्याची भुर्जी असते ना, तशीच सेम ही भाजी लागते. हे बघा, आता हिला छान मी असं पाण्यामध्ये थोडंसं 5 मिनिट असं उकडून घेणार आणि मग तुम्हाला दाखवते पुढे. आता माझी भाजी अशी छान अशी उकळून झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता हिला काढून घेते. बघा, आता मी हिला गरम पाण्यातून काढले. कलर पण किती प्रॉपर जशाच तसा आहे. याचा कलर बघू शकता तुम्ही, किती सुंदर कलर आलाय त्याला. तसाच म्हणजे तसाच कलर राहिलाय, कलर वगैरे काही चेंज नाही झालाय. आता मी ह्याच्यावर थोडंसं थंड पाणी टाकून घेते. आता मी फोडणी कशी करायची ते दाखवते तुम्हाला. कढई गरमला ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही.
बघा तुम्ही, आता मी ही भाजी छान अशी पाणी काढून घेतलेलं आहे याच्यातलं, हे बघा. आणि इथं आपली कढई गरम होती आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल वगैरे घालून घेणार. हे बघा, बघू शकता. आता मी इथे 3 माप तेल टाकून घेतलंय. तेल आपलं छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचंय. छान असं कडकडीत गरम झालंय, बघू शकता तुम्ही. तर आता आपण हे ठेचा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ठेचा टाकला का लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा पण टाकून घ्यायचा आहे. आता ह्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि एवढी छान स्मेल येते ना घराने पूर्ण. आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. अगदी थोडीशी हळद घालायची, जास्त हळद नाही घालायची आपल्याला. आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण ह्याच्यातच टाकून घेणार, कारण ह्याच्यात मीठ टाकलं ना मग प्रॉपर आपल्या सगळ्या भाजीला मीठ लागतं. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही आपली भाजी त्याच्यामध्ये मस्त अशी सोडून द्यायची. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल आणि शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे. छान असं मिक्स करून घेतली भाजीला. आपल्याला छान ही भाजी अशी मिक्स करून घ्यायची पूर्ण आणि हिला वाफून ठेवायचं, कारण हे अर्क या भाजीमध्ये गेला पाहिजे कांद्याचा, ठेच्याचा. हिला 10 मिनिटं ठेवायचं आहे, कारण आपण गरम पाण्यातून भाजी काढलेली आहे ना, म्हणून. तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. आमच्या मराठवाड्यामध्ये तर अशीच बनवतात आणि माझी मम्मी पण सेम अशीच भाजी बनवते. आमच्या इथे सगळ्यांना ही भाजी खूप आवडते. कलर बघू शकता किती छान आलाय आपल्या भाजीला. आता मी ह्याला झाकून ठेवते 10 मिनिटासाठी. जास्त वेळ नाही ठेवायचं आपल्याला, फक्त 10 मिनिटं ठेवून घ्यायचं. तर हे बघा, बघू शकता ही आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. 10 मिनिटं होऊन गेले आपल्या भाजीला आणि ही भाजी छान तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा तुम्ही भाजी, खूप सुंदर लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करूनच बघा आणि कमेंट करून मला सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली, काय नाही ती. प्लीज माझी ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.